नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संजय शिरसाट नौटंकी करीत असल्याचा रमेश गायकवाड यांचा आरोप. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली संविधान बचावची हाक देत माजी नगरसेवक पुन्हा एकदा मैदानात. आता बघूया सविस्तर बातम्या. मराठवाड्याच्या पाण्यासाठी आंदोलन करणारे संजय शिरसाट हे नौटंकी करीत असल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केला असून मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा बंदची हाक देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. संजय शिरसाट यांची ती नौटंकी आहे, कारण ते राज्य शासनामध्ये त्यांचं सरकार असताना त्यांनी बाहेर येऊन काहीतरी मी करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला सांगून मराठवाड्याला पाणी मिळून द्यायला पाहिजे, परंतु ते नाटक करत आहेत. 15 वर्षाचा हिशोब त्यांना जनता काही दिवसात विचारणार आहे आणि असे नालायक लोकप्रतिनिधी असल्यामुळं मराठवाड्यावर खऱ्या अर्थानं अन्याय झालेला आहे. आमचं जे मराठवाड्याच्या हक्काचं जे पाणी होतं ते पाण्यावर 50 TMC पाण्यावर वरच्या उर्दव गोदावरीमध्ये म्हणजे नगर नाशिकच्या लोकांनी आमच्या पाण्यावर धरणं बांधली, मराठवाड्याच्या पाण्यावर. आणि त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ, मराठवाड्यात बेरोजगारी आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या. आणि यावेळेस गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं 8.6 TMC पाणी सोडण्याचे आदेश दिल्याच्या नंतरसुद्धा त्याला राज्य शासनातले जे जलसंपदा मंत्री आहेत आणि त्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध केल्यामुळे मराठवाड्याला पाणी मिळालेलं नाही. म्हणून आमची मागणी आहे की मराठवाड्याला जे आमचं हक्काचं पाणी आहे ते 50 TMC आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याच्या नंतरसुद्धा मराठवाड्याची तहान भागणार नाही. म्हणून मराठवाड्याच्या पाण्यावर ज्यांनी हक्काच्या पाण्यावर जे नगर नाशिकच्या लोकांनी धरणं बांधलेली आहे तर ती धरणाची उंची कमी करून मराठवाड्यात 50 TMC पाणी जायकवाडीत द्यावं, या मागणीसाठी आमचा बैठा सत्याग्रह सुरू आहे. नाही, 2005चा जो समन्वयी पाणी वाटपाचा कायदा झाला त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं, त्याचप्रमाणे MWRRA ज्यांनी म्हणजे MWRRAच्या आणि मेंढेकरी समितीच्या अहवालानं जो समन्वयी पाणी वाटपाचा कायदा झाला त्या कायद्याला नगर आणि नाशिकचे लोक मानायला तयार नाही. म्हणून मराठवाड्यातल्या लोकांना आता आंदोलन करावं लागतं. आणि आमच्या भागामधल्या 50 TMCवर त्यांनी धरणं बांधली आणि आमचं पाणी अडवून ठेवण्याचं काम नगर नाशिकच्या लोकांनी केलं. म्हणून आमचं जे 50 TMC पाणी आहे ते राज्य शासनाने हस्तक्षेप करून जायकवाडीत द्यावं, अशा पद्धतीच्या मागणीसाठी संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता आंदोलन सुरू आहे. यानंतर मराठवाड्यात आम्ही सर्वपक्षीय सर्व वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र येऊन मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा बंदची हाक देणार आहोत. संजय शिरसाट यांची ती नौटंकी आहे, कारण ते राज्य शासनामध्ये त्यांचं सरकार असताना त्यांनी बाहेर येऊन काहीतरी मी करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला सांगून मराठवाड्याला पाणी मिळून द्यायला पाहिजे, परंतु ते नाटक करत आहेत. 15 वर्षाचा हिशोब त्यांना जनता काही दिवसात विचारणार आहे आणि असे नालायक लोकप्रतिनिधी असल्यामुळे मराठवाड्यावर खऱ्या अर्थानं अन्याय झालेला आहे. बजाज कंपनीच्या 1525 अस्थायी कामगारांच्या नुकसान भरपाई प्रकरणाबाबत झालेल्या निर्णयाची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. ये जो बजाज में से निकाले हुए कामगार थे, जिन लोगों को टेम्पररी अपॉइंटमेंट बजाज कंपनी औरंगाबाद देती थी, उन लोगों के लिए 7 मंथ्स का अपॉइंटमेंट दिया जाता था. 7 मंथ के बाद इनको काम से निकाला जाता था. ऐसे 1525 लोगों ने भारतीय कामगार क्रांति संगठन और इंडिविजुअली मेरे मार्फत, मतलब एडवोकेट संदीप बी राजे भोसले इनके मार्फत जो है तो डेप्यूटी लेबर कमिश्नर ऑफ औरंगाबाद यहाँ कंप्लेंट्स दाखिल की गई थी. ये कंप्लेंट्स महाराष्ट्र और कर्नाटक राज्य के वर्कमैन ने, कामगार लोगों ने एक साथ आके दाखिल की थी. और इस मैटर में जो है तो अभी सेटलमेंट हुआ है, कंपनी के साथ कॉम्प्रोमाइज हुआ है. कंपनी ने जो ऐसे सारे कामगार थे उन सारे लोगों को नुकसान भरपाई कॉम्पेंसेशन देना कबूल किया है. ऐसी स्थिति में ऐसा हुआ कि जिन लोगों ने 2003 में मेरे पास मैटर दिए थे उन लोगों तक पहुंचना मेरे लिए आज के लिए मुश्किल हो रहा है, क्योंकि इन लोगों के पते चेंज हो चुके हैं, उन लोगों के मोबाइल नंबर मेरे पास नहीं है. तो मैं अपील करता हूं, जिन लोगों ने मेरे मार्फत यहाँ औरंगाबाद औद्योगिक न्यायालय में और लेबर कमीशन ऑफिस में जो है तो कंप्लेंट दाखिल की हुई थी, उन लोगों ने मुझे कृपया करके इमीडिएटली संपर्क करें, जैसा उनको कॉम्पेंसेशन दिलाने की प्रोसेस हम स्टार्ट कर सकते हैं. हा 20 वर्षाचा जो लढा आहे तो 20 वर्ष ज्या कामगारांना बजाज
व्यवस्थापनाने काढून टाकले. त्यानंतर या कामगारांना काहीच माहिती नव्हतं की आपल्याला कंपनी पुन्हा बोलवेल. परंतु ॲडव्होकेट संदीप बी राजे भोसले आणि ॲडव्होकेट टी के प्रभाकरन यांनी हा जो लढा 20 वर्षाचा लढा आजपर्यंत या ठिकाणी आणला आणि तडजोडी अंती हा तडजोड करून या 1525 कामगारांचा जो लढा आहे त्यात 1017 लोकांना कंपनीने ॲनेक्सरी 1 याप्रमाणे जे आहे ते प्रथम 1017 लोकांना नुकसान भरपाई देण्याचं ठरवलं आणि त्यानंतर जी राहिलेली जी कामगार आहेत त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देणार आहे. परंतु कामगारांनी जो या इथपर्यंत लढा आणला त्यासाठी असं वाटतं की खूप दिवस लागले. व्यवस्थापनाने हा निर्णय लवकरात लवकर घ्यायला पाहिजे नव्हता, परंतु तो घेतला नाही. त्याचं दुःख वाटतं, खूप मोठं दुःख वाटतं. परंतु आजची जी परिस्थिती बघितली, महागाई बघितली, तर त्यावेळेस जर हे पैसे आम्हा कामगारांना मिळाले असते तर कुठंतरी हा जे पैशाचं जे मूल्य आहे 20 वर्षापूर्वीचं ते वाढलं असतं आणि आता तोच पैसा आम्हाला त्यावेळी जो मिळणार होता 65 दिवसाचे जे 20,000 रुपये कंपनी देते तेही आजच देते आणि कंपनीने जी नुकसान भरपाई दिली ती तुटपुंजी आहे असं आम्हाला वाटतं. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आम्ही त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात लढू शकत नाही किंवा तिथपर्यंत जाऊ शकत नाही. सिडको पोलीस ठाण्याच्या आवारातील जप्त असलेल्या 4 चाकी वाहनाला अचानक आग लागली. सदर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सिडको पोलीस ठाण्याच्या कंपाऊंड लगत असलेल्या एका जुन्या वाहनाला आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. एका गुन्ह्यामध्ये जप्त असलेली टोयोटा क्वालिस ही 4 चाकी गाडी अचानक दुपारी पेटली. पेटल्यानंतर तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तत्काळ सदर आग आटोक्यात आणली. ही आग विझवण्याची कारवाई ड्युटी इंचार्ज विनायक कदम, प्रमुख अग्निशामक रमेश सोनवणे, किरण शेलार, मदन ताठे, सय्यद जिशानुद्दीन, साई बोरुडे, मिनीनाथ झाडे यांच्या पथकाने पार पाडली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे 29 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून योजनांची माहिती करून घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रचारासाठी बुधवार दिनांक 29 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शिवाजी हायस्कूल शेजारी खोकडपुरा येथे शुक्रवारी दिनांक 29 रोजी सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे महासंचालक सुनील वारे हे राहणार असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद व जालना या जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांची माहिती करून घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक किसन पवार यांनी केले आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. पण ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणाकडे टोल फ्री क्रमांकावर कळवावी असे आवाहन करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. पण ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणाकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची खबर 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरीय कार्यकारी अभियंत्यास कळवावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला तर विद्युत पुरवठा खंडित होऊन गावकऱ्यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यास विलंब होण्याची समस्या सोडवण्यासाठी महावितरणाने सातत्याने प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑइल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो. या मोहिमेला यश आले असून महावितरणाला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल 3 दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि ट्रान्सफॉर्मर जळाला आहे हेच उशिराने समजले.
तर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणाला मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे. महावितरणाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहर मंडळातील वीज ग्राहकांना कार्यकारी अभियंता प्रशासन यांना 706-6042-399 या क्रमांकावर खबर देता येईल. त्यासोबतच 7066042399 या व्हॉट्सॲप नंबरवर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटो आणि ठिकाणाचा तपशील कळविता येईल. तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळातील वीज ग्राहकांना कार्यकारी अभियंता प्रशासन यांना 7875764017 या क्रमांकावर खबर देता येईल. त्यासोबतच 7875764017 या व्हॉट्सॲप नंबरवर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटो आणि ठिकाणाचा तपशील कळविता येईल. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसून लवकरात लवकर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात महावितरणाच्या मोहिमेस वीज ग्राहकांनी सहकार्य करावे आणि ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची खबर द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघता आहात? स्क्रोल मध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. खासदार संजय राऊत यांचा उजवा हात म्हणून ओळख असणारे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांचा संविधान बचाव विषयावर आधारित एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांचे खांदे समर्थक आणि कनिष्ठ संबंध असलेले कार्यकर्ते, शिवसेनेचे आधीपासूनच एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक चेतन कांबळे हे नेहमीच काही ना काही विषयावरून चर्चेत असतात. आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ह्या व्हिडिओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सदर व्हिडिओमध्ये संविधान बचाव या विषयाला घेऊन मोहीम सुरू केल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संविधान बचाव मोहीम सुरू करण्यात आली असल्याने सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरून दिसत आहे. काय आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही देखील बघा. हा देश संविधानानुसार चालला, संविधानानुसारच चालणार. हा देश आणि हा महाराष्ट्र संविधान नावाच्या अत्यंत सक्षम धाग्यानं बांधला गेलाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात समानता नांदायला हवी, देशात एक सशक्त लोकशाही व्यवस्था हवी, जिथं सामान्यातला सामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊ शकतो अशी भूमिका घेऊन अत्यंत सखोल अभ्यास करून संविधान तयार केलं. मात्र देशात गेली 10 वर्ष मनुवादी व्यवस्थेचे पुरस्कर्ते सत्तेत आले आणि या देशाला जोडणारा संविधान नावाचा धागा तोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. आज देश महाभयंकराच्या दारात उभा आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष
या संविधानिक पदांचा राजरोसपणे गैरवापर होतोय। स्वार्थी सत्ताकारणासाठी अनेक लाचार लांडगे या मनुवाद्यांच्या कळपात सामील होत आहेत। मात्र या लाचार लांडग्यांच्या विरोधात आज वाघाचं काळीज घेऊन सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे लढत आहेत। संविधान विरोधी प्रत्येक भिंतीला धडक देण्याचं काम आज शिवसेना करत आहे। शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकजुटीनं आणि वज्रमुठीनं ही संविधान विरोधी शक्ती नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही। स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून सरकार पाडणं, पक्ष फोडणं हे काळं कृत्य करून केंद्रातलं RSS प्रणित सरकार करत आहे। हजारो वर्षांपासून समोरासमोर न लढता बदनामीचे, गैरमार्गाचे कारनामे हेच या मनुवादी व्यवस्थेचं शस्त्र राहिलं आहे। मात्र या शक्तीला संपवून खऱ्या अर्थानं संविधानाचं राज्य आणण्यासाठी आपल्याला उद्धव साहेबांचे हात बळकट करायचे आहेत। अन्यथा ना निवडणुका होणार, ना संविधान टिकणार। सिल्लोड तालुक्यातील मौजे कायगावच्या गावकऱ्यांनी स्थानिक मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आज तिसऱ्या दिवशी त्यांनी मागण्याबाबत अधिक माहिती दिली। कायगाव येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील अंतर्गत रस्त्याचे कामं व विहिरीच्या कामाच्या सर्रासपणे पोकलेने मशीनच्या सहाय्याने करून गावातील रोजगारांच्या पायमल्ली केली जात आहे। मनरेगा हमी योजनेतील नेलेल्या काळीमा फासलेल्या गावातील प्रकार गावामध्ये घडत असलेल्या योजनेच्या अंमलबजावणी चौकशी करण्यात यावी, कायदेशीर करण्यात यावी। जलजीवन मिशन योजनेतील मंजूर झालेले 60 लाखाचे काम जुनी पाईपलाईन व नवीन तसेच गावातील खेड्या म्हणजे गावातील अंतर्गत वाड्या वस्त्यातले कामं पूर्ण न झाल्यामुळे हे 60 लाखाचं काम बोगस दाखवण्यात आलेलं आहे। याची चौकशी करण्यात मेहरबान साहेबांनी चौकशी करण्यात यावी अशी नम्र विनंती। कायगाव ते सारंगशा दर्गा दोन्ही रस्त्याचे थातूर मातूर मुरुम माती टाकून बोगस काम करून 30 लाख रुपये जिल्हा परिषद ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदकडून पेमेंट घेतली। सिद्धिविनायक इम्रा कंपनीने अधिकाऱ्यासोबत संगनमत करून घोटाळा केला। सदरील घोटाळ्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। कारवाई करण्यात यावी, नसता आम्ही कोर्टात टाकूया। रिक्षा चालक मालक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली। त्यानंतर एडीएन सोबत बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली। मी गेली 2 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे। तर इथे मी वाहतुकीच्या समस्या नेहमी बघत आहोत, परंतु 8 तारखेला माझा वाहतूक शाखेमध्ये बदली झाली। तर त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी प्रथम माझं प्राधान्य राहील की ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते, कशामुळे होते, काय होते, त्या कोंडी न होऊन देणे, परत अपघातामध्ये कमतरता आणणे, कुठे कुठे काय ब्लॅक स्पॉट आहेत, कुठे ब्लाइंड टर्न आहेत, ह्याचा अभ्यास करून तो कमीत कमी करणे आपल्याला। आणि तर दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वाहतुकीची समस्या रिक्षा चालकांसंदर्भाने की भरपूर रिक्षा वाढलेल्या आहेत की त्या रिक्षामध्ये बऱ्याच ठिकाणी स्टँड त्यांची आता आमची मीटिंग झाली त्यामध्ये त्यांनी स्टँड नाही आहे। परत प्रीपेड रिक्षा चालू करायची आहेत। परत काही ठिकाणी आपल्याला हे जे बसस्टॉप दिलेले आहेत की म्हणजे जे थांबे दिले आहेत रेल्वे स्टेशनाचे बसस्टॉप असतील अशा ठिकाणी पहिले प्रायोगिक तत्वावरती आपल्याला त्या प्रीपेड रिक्षा किंवा ज्या तिथूनच आपल्याला वाहतूक करायची आहे। आणि ज्या वेळेला आपण रिक्षा स्टँडवरती फक्त पॅसेंजर घेणार अशा वेळेला ते दुसऱ्या ठिकाणी कुठेच पार्किंग वगैरे करणार नाही आणि जर पार्किंग झाले तर त्याच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत। रिक्षा चालकांच्या ज्या समस्या होत्या त्या संदर्भात बैठक बोलवली होती की तुमच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्यायच्या, कारण साहेब नवीन आलेले आहेत, साहेबांना चांगला अनुभव आहे असं त्यांच्या बोलण्यावर लक्षात येतं आहे आणि चांगली बैठक झाली। त्याच्यामध्ये सगळे विषय घेतलेले आहेत आणि त्याच्यावर लवकरच कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। रिक्षा स्टँड संदर्भात, प्रीपेड रिक्षा सुरू करण्यासंदर्भात आणि शेअर रिक्षा सुरू करण्यासंदर्भात आणि पार्किंगची समस्या जी आहे त्याबद्दलही बोलणं झालेलं आहे। कारण शहरात सर्वात जास्त पार्किंगची समस्या आहे। दुसरी समस्या आहे रेल्वे स्टेशनवर रिक्षा चालकांचा वाद होतो
त्याच्यामुळे ते प्रीपेड रिक्षा जर सुरू झाली तर सामान्य जनतेला सुद्धा त्रास होणार नाही आणि त्याचा फायदा जनतेला होईल. आणि ऑनलाईन पावती संदर्भातही बोलणं झालेलं आहे की ऑनलाईन पावती देताना ज्याला पावती देत आहेत त्याला तो समज दिलं पाहिजे की तुला पावती कशाची का देत आहोत ते सांगून पावती दिली त्याच्याबद्दल. आणि रनिंगमध्ये पावती घेता कामा नये असं स्पष्ट केलं तिथं. मराठवाडा साहित्य परिषदेचे 43वे मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर येथे दिनांक 2 व 3 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखक डॉक्टर जगदीश कदम हे राहणार असून याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. मराठवाडा साहित्य परिषदेचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर आयोजित दिनांक 2 आणि 3 डिसेंबरला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक जगदीश कदम हे आहेत. उद्घाटक राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे राहणार आहेत. साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे सुद्धा त्याला उपस्थित राहणार आहेत. माजी अध्यक्ष शेषराव मोहिते हे ग्रंथदिंडीचं उद्घाटन करून येतील. आणि समारोपाला राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाशदादा सोळंके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 2 दिवस वेगवेगळे 5 परिसंवाद, परिचर्चा, कवी संमेलनं असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सविस्तर पत्रिका आपणास देण्यात आलेलीच आहेत. आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी, संबंधित संबंधित घटक आणि गंगापूर आणि खुलदाबाद तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सरपंचसहित सर्वांना निमंत्रण आम्ही दिलेले आहे. मी लक्ष्मणराव मनाळ, मुक्तानंद महाविद्यालय विकास समितीचा प्रमुख असून या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष देखील आहे. आणि हे संमेलन आम्ही आमचे मंडळाचे सरचिटणीस माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रेरणेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेत आहोत. या संमेलनाच्या कोषाध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती पाटील मॅडम या आहेत. आणि त्यांच्याच देखरेखीखाली संमेलनाची सर्व तयारी चालू आहे. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संजय शिरसाट नौटंकी करीत असल्याचा रमेश गायकवाड यांचा आरोप. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली संविधान बचावची हाक देत माजी नगरसेवक पुन्हा एकदा मैदानात. याबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN.